तर त्यामुळे सपोर्ट करा आपल्या आर ब्लॉगचं. बोल ना, काय बोलायचं बोल. ते काम होतं. जी आपली नवीन एक एक्सप्लोरिंग स्पॉट आहे ती दाखवायसाठी आपण चालू ठाण्याला, आणि ठाण्याला ते वरती आपल्या क्लोजवरूनच जाणार आहे. ती एक्सप्लोर करायच्या पहिला तुम्हाला मला डेमोसाठी ती जागा मी दाखवणार आहे. काय ना काहीतरी ब्लॉग चालू केला, काय ना काहीतरी होतच असतो माझ्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला पण माहिती आहे. तर त्यामुळे एन्जॉय करा आणि बघत राहा आपला आर ब्लॉगचा चॅनल, आणि सपोर्ट फॉलो हे जरूर करा. चला, सपोर्ट मेरी जान, दे डायलॉग, सपोर्ट मेरी जान. तुम्ही लोक बघू शकतात की आपण ठाण्यामध्ये पोहोचलोय, आणि ठाण्यावरून आता आपल्याला जायचं आहे जाग्यावर. त्या नाव नाही, तुम्ही लोकांना डायरेक्ट दाखवणार आहे. जसं काय मंडळी, तुम्ही लोक बघू शकणार आहे की आता आपण लोक त्या जागेवर आलोय ज्या जागेवर तुम्हाला लोकांना मी दाखवणार होतो. हॅलो, नमस्कार मित्र. आपण आलो ठाण्यामध्ये पाचपगाडीत, सर्वात मोठी महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातील. आपण बघत आहो आपले मित्राला आर ब्लॉगला. मित्र, तू ठाण्यात आला, तुला कसं वाटतं इथे आल्यावर? मी ठाण्याचाच आहे आणि ठाण्यामध्येच राहून मोठा आलोय. अरे व्हेरी गुड. मला खूप अभिमान आहे तुझ्यावरती. तू ठाण्यातच राहतो आणि ठाण्यामध्ये मोठं झालं. मग काय म्हणता येईल, आपलं ठाणा शहर म्हणजे तलावाचा शहर म्हणला जातो. तू किती तलाव दाखवले आजपर्यंत? अजून तक आपला हा पहिलाच आपण लोकांनी कव्हर केलेला, हा आपण वरतून आपण कव्हर करणार आहे. आता मी सडनली आपला जर कॉलेज चालू आहे यासाठी आपल्याला हा आपली ठाणे जी सिटी आहे ती जागा आपल्याला दाखवायला जमत नाही, कारण की माझा जास्ती टाइम नाही भेटत आहे. पण जसं आपल्याला टाइम भेटणार तसंच आपल्या इकडची एवढे आपले टोटल इथं पाच असे तलाव आहे. त्याच्यामध्ये खूप सारे, आणि त्याच्यामधून पहिला तलाव मी आपला हा कचरावली हा जो तलाव आहे तो मी आपला एक्सप्लोर करणार आहे. अजून त्यांनी फक्त 5च तलाव बघितलं. तलाव तर अनुभव आपलं खूप आहे आपल्या ठाण्यामध्ये, म्हणून आपलं ठाणा म्हणजे तलावातलं शहर बोललं जातो. तसं बघायला गेलं तर ठाणे महानगरपालिका समोरच हा खूप मोठा असा आपला तलाव आहे. आणि अजून तुला माहित असेल आपल्या ठाण्यातला तलावबाली, त्याची खूप मोठा इतिहास आहे. तिथे दिघे साहेबांचं प्रेरणास्थळ, शक्तीस्थळ, आनंद आश्रम, तिथे दिघे साहेबांची दहीहंडी देवी बसतात. तिकडचं तू नक्की तुझ्या ब्लॉग मध्ये दाखव. पण आज तू जसं ठरवलं पहिलं की कचराली पासून आपण आपला ब्लॉग स्टार्टअप करणार आहे. तुझे जेवढे फॉलोअर्स आहे त्यांना दाखवणार आहे. मग तुला शुभेच्छा असतो. तर आपल्या लोकांनी आता ही कचरावली जागा आता सोडणार आहे आणि घरपर्यंत पण जाणार आहे. आणि दादा जेव्हा होता ते फक्त एक बोलतात ना, स्वतःचं तोंड नाही दाखवून की कुठल्या आपल्या जागेवर बोलत ना स्वतःचा शो शायनिंग करायसाठी नाही आलेला. ती आपली ही जागा म्हणजे आपल्या ठाणे जागेला काय ना काय तर माहिती आणि काय ना हे असे खूप चांगले लोक आपल्या ठाण्यामध्ये आज पण आहेत, उद्या पण राहणार, आणि मनामध्ये पण आपल्या ठाणे बसूनच राहणार आहे.